आज आहे ना, सकाळी सकाळीच दूध तापवताना दूध फाटलं. मग कसलाही विचार न करता लगेच मी याचं पनीर बनवायला घेतलं. नेहमी काय होतं, असं दूध फाटलेलं पनीर बनवायला गेलं, की त्याचा भुगा बनतो. पण मी जे पनीर केलंय ते अजिबात असं झालेलं नाही. अगदी एकसंध व्यवस्थित घट्ट आणि मऊ असं पनीर बनलेलं आहे. तर एका सुती कपड्यात चाळणीवर सुती कापड ठेवून हे मी गाळून घेतलं. त्यानंतर त्यावर थंड पाणी ओतलं आणि एकदम असं पिळून घेतलं. नंतर काय केलं, हलकंसं कापड झाकून ठेवून दिलं एक अर्ध्या तासासाठी. जर तुम्ही त्यावर वजन ठेवलं तर पनीर एकदम कोरडं होतं आणि त्यातलं अतिरिक्त पाणी जे असतं ते निघून जातं. तर इथे तुम्ही बघू शकताय एक अर्ध्या तासानंतर अगदी सॉफ्ट आणि एकदम असं घट्ट पनीर तयार झालेलं आहे. तर नेहमी काय होतं, की आपण दूध फाडून त्याचं पनीर बनवतो. पण आज अचानकच माझं दूध फाटलं. त्यामुळे मी हे पनीर बनवायला घेतलं. तसाही मुलगा पनीरची भाजी मागत होता, कारण त्याला पनीरच्या भाज्या खूप आवडतात. पनीर हे त्याचं खूप आवडतं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण पनीर आपलं अगदी व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे. असं पनीर घरी बनलं तर विकतचं पनीर आणायची गरजच नाहीये अजिबात. तर आता आयतं पनीर निघालेलं होतं. मी काय केलं, त्याची लगेच ना दुपारच्या जेवणासाठी भाजी बनवून टाकली. तर यासाठी मी आज पनीर मसाला बनवला. तर काय कांदा, टोमॅटोची प्युरी बनवून घेतली. ती तेल सुटेपर्यंत भाजून त्यामध्ये आपला सुहानाचा रेडी मिक्स मसाला टाकला. हो, मला रेडी मिक्सचा हा सुहानाचा मसाला खूप आवडतो. माझ्या मुलालाही आवडतो. कारण याच्या भाज्या अगदी हॉटेल स्टाईल होतात, घरच्या घरीच होतात. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी आपली पनीर मसाला भाजी तयार झालेली आहे.